आम्ही या गाईला गाई नाही म्हणत, डायरेक्ट गावडं म्हणतो. नुसतं येडपट गावडं आहे. सकाळी सकाळी डायरेक्ट या गवणी जाऊन उभं राहिलं आणि धिंगाणा घालायला लागला. आरडत कितीत होतं तर डायरेक्ट लाता किती मारित होतं. माणसाला जवळ सुद्धा येऊन देणं खाली उतरानं. सकाळी सकाळी एक तर गावात जायचं लोड येतो डेअरीवर, त्यात पावसामुळे एवढा चिखल झाला ना गाड्या सुद्धा बाहेर काढूशी वाटत नाही. नुसते थेंब थेंब चालून माणूस इतकं वल्ल होतं आणि त्यात झिरो मारायला मला लय मजा वाटते. पावसानं कामं कमी नाही पण कामं वाढवली. सकाळी सकाळी या कॅनिन मधलं पाणी काढावं लागत रोज. विकासचा आणि माझा अचानक प्लॅन झाला मानमाडला जायचं आणि त्यात पंचरवाला कुठं तर पडला तर काय माहिती आम्हालाच हवा मारावं लागली. त्यात गोदावरीने दिली एवढं पाणी आलं होतं ना असं वाटलं नेमकं जर पूल पडला तर आपण पुलासह गाडीसह वाहून जाऊ डायरेक्ट. खायला बघ एक तर मध्येच गर्दीत थांबायचं ना अशा काही वस्तू घ्यायचं म्हणलं का डायरेक्ट विषय अवघड होऊन जातो. त्यात एवढ्या जड वस्तू जात जाता पहिले केळं गाडी टाकून घेतली, थोडीफार केळं खाऊन घेतली आणि त्यात म्हणलं स्कॉड्या आता तू बस चालवायला भाऊ मला काय जमाना आता तू चालव थोडीफार. त्यात वातावरण एवढं क्वालिटी होतं ना विषयच नाही. डायरेक्ट गाडी चालून एक तर लई थकेल होतो. त्यात गाडी विकत चालितच होता. पण रेल्वे स्टेशनला आल्यावर लासलगावची एवढी गर्दी बघितली ना असं वाटलं आता आपण का संध्याकाळपर्यंत जातीच नाही. एक तर कोणी कुडून गाड्या घालायला लागलं मुंगल्यासारखं, कोण कुडून घुसत रॉंग साईड ना, तिरकं तारकं मागून